नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये एक मराठा तरुण आहे, एक मराठा व्यक्ती आहे आणि तो थेट संभाजी भिडे यांच्या समोर बसलेला आहे आणि संभाजी भिडे यांना सांगत आहे की महार बौद्ध ही जी जात आहे पहिल्यापासूनच शूर आहेत. म्हणजेच पूर्वीचे जे महार होते म्हणजेच आजचे ते बौद्ध आहेत, यांचं जे रक्त आहे पहिल्यापासूनच शूर आहे आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणात शूरवीर आहेत की यांच्याबद्दल जर आपण वाचायला लिहायला गेलं तर आपल्याला इतिहासामध्ये याचे अनेक दाखले भेटतात. तर त्या ठिकाणी तो व्यक्ती जो आहे विश्वास पाटील हे त्या ठिकाणी दाखला देतात कुठल्या गोष्टीचा, तर संभाजीराजे यांच्या मृत्यूचा. ते त्यावेळेसचा एक किस्सा सांगतात की जेव्हा संभाजीराजे यांना ज्या औरंगजेबाच्या लोकांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा हत्या केली होती आणि त्यांना ज्या ठिकाणी फेकून देण्यात आलं होतं, तेव्हा त्या ठिकाणी ज्या त्या गावामध्ये असणारे पाटील मराठा या सर्वांपैकी कोणीच त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं जी आस्ती होती तिला उचलायला गेलं नाही. तर त्या ठिकाणी फक्त एका जातीचे लोक गेले, ते म्हणजे महार जातीचे. आणि त्या ठिकाणी औरंगजेबाने असं सांगितलं होतं की ज्यांच्या वावरामध्ये किंवा कोणाच्या शेतामध्ये जर हा मृतदेह जाळण्यात आला तर त्याला मोठी शिक्षा देण्यात येईल. ही गोष्ट महार समुदायाला माहीत असताना देखील महारांचे लोक त्या ठिकाणी गेले आणि म्हणजेच पूर्वीचे जे महार होते ते आत्ताचे जे बौद्ध आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी थेट सांगितलं की अरे हे आमच्या राजाच्या लेकराचं धड आहे आणि हे जर असं इथं तिथं पडणार असेल तर आम्हाला हे चालणार नाही. मग त्यासाठी भले आम्हाला कुठलीही शिक्षा भोगावी लागली तरी चालेल आणि आम्ही थेट त्या ठिकाणी जे आहे वाटेल ते करू, परंतु आमच्या राजाच्या लेकराचं धड असं पडू देणार नाही, असं म्हणत त्या ठिकाणी महार समुदायाच्या लोकांनी त्या ठिकाणी जागा दिली आणि त्यांच्या शेतीमध्ये जे आहे त्या ठिकाणी संभाजीराजेंचा मृतदेह जाळला गेला. तर मित्रांनो, यावरून एक गोष्ट सिद्ध होताना दिसते की महार समुदाय हा पूर्वीपासूनच शूर आहे आणि पहिल्यापासूनच शूरवीर आहेत आणि हा दाखला जो आहे खुद्द एका मराठी व्यक्तीने थेट संभाजी भिडे यांना दिलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर चला पाहूया त्या व्हिडिओची छोटीशी झलक. ज्यावेळेला संभाजी महाराजांचे तुकडे त्या भीमा नदीच्या बाजूला टाकले, त्यांची आतडी टाकली नदीमध्ये, सगळी कातडी टाकली आणि औरंगजेबाचा हुकूम होता की जर संभाजीच्या देहाला कुणी जर हात लावला, त्यावेळेला गावच्या पाटलांनी विरोध केला की माझ्या राणामध्ये जर संभाजीचं दहन केलं तर औरंगजेबाची अवकृपा होईल. महार वतनदार महार मनुष्य पुढे आला आणि म्हणाला, अरे शिवाजी आणि संभाजीसाठी आमच्या अनेक पिढ्या मेलेल्या आहेत आणि मी मेलो तरी चालेल, पण त्याच्या जो मृतदेह आहे त्याला भडागडी माझ्याच मातीमध्ये द्या.